तुम्ही रस्त्यावर बघा, लोकलमध्ये बघा, बसमध्ये बघा, अगदी कॉलेजच्या कट्ट्यांवर सुद्धा बघा, सगळे खाली माना घालून बसलेले असतात। तरुणाईच नाही, खरं तर सगळ्यांच्याच माना खाली असतात, कारण जो तो मोबाईलमध्ये गुंग असतो तासनतास, अगदी जेवताना आणि झोपताना देखील। एवढं या मोबाईलच्या वेडानं सगळ्यांना नादावून टाकलंय। घराबाहेर पडताना एक वेळ आपण पाकिट घ्यायला विसरू, पण मोबाईल विसरणार नाही, आणि मोबाईल विसरलोच तर पुढचे काही दिवस चैन पडणार नाही। एवढं या मोबाईलनं, इंटरनेटनं, सोशल मीडियानं, व्हॉट्सअप, फेसबुक आणि गुगलनं आपलं जग झपाटून टाकलंय। आपण पुस्तकांचं वाचन विसरून गेलोय, मैदानात खेळणं हरवून गेलोय, कट्ट्यावर एकत्र बसून गप्पा करणं कधीच बंद झालंय। जो तो आपापल्या कॉम्प्युटरवर आणि आता तर स्मार्टफोनवर ई बुक्स वाचतोय, ऑनलाईन गेम्स खेळतोय, सिनेमे पाहतोय। कट्ट्याची जागा आता चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंगने घेतली आहे। मोबाईलचा हा अतिवापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरतो याची साधी जाणीव सुद्धा आपल्याला नाही। मोबाईलच्या अतिवापरामुळे चिडचिडेपणा, विस्मरण, एकाग्रतेचा अभाव, ग्रहणशक्ती कमी होणं असे गंभीर परिणाम जाणवू लागलेत। स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या सगळ्यांनाच ई व्यसन जडलंय, आणि अडचण ही आहे की आपण आजारी आहोत याची कल्पनाही या रुग्णांना नाही। या आभासी जगानं आपल्यावर एवढी काय मोहिनी घातली आहे? इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीच्या या व्यसनातनं तरुणाईला बाहेर कसं काढायचं? फेसबुकवर 5-5 हजार मित्र असलेली मंडळी प्रत्यक्ष जीवनात मात्र एकलकोंडी का होत आहेत? मोबाईल आणि इंटरनेट नसेल तर ही जनरेशन एवढी अस्वस्थ का होतीये? सोशल नेटवर्किंगमुळे खरंच जग जवळ येत आहे की घरातली माणसं दुरावत आहेत? तरुण पिढीकडून तंत्रज्ञानाचा अतिरेक होतोय का? आणि या आभासी जगातून बाहेर कसं पडायचं यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात आभास हा। आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया या विषयावरचा आमचा हा खास रिपोर्ट। फेसबुक एक्चुअली में बुक नहीं है ना, लेकिन सब लोग फेसबुक पे घंटे बिताते हैं। आजकल कहते हैं अरे ये देखो ये नया ऐप आया है, ओ ये नई वीडियो गेम आई है। वो भूल गए मछली कैसे दिखती है नेचुरल, उन्होंने मछली देखी नहीं, उन्होंने बर्ड्स, सिर्फ एंग्री बर्ड्स देखी हैं। ख्यातनाम इंग्रजी लेखक चेतन भगत यांनाही चिंता लागलीये ती तरुणाईची। इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे वाचन संस्कृतीचा ऱ्हास होतोय असं त्यांनी सांगितलं ते मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात। पण हा धोका केवळ वाचन संस्कृती पुरताच मर्यादित नाहीये, तर मोबाईलच्या वेडानं सगळ्यांना झपाटून टाकलंय। डॉक्टरांच्या मते मोबाईलचा अतिवापर करणाऱ्यांना निद्रानाश, थकवा, चिडचिडेपणाचा त्रास सुरू होतो। मोबाईलची रिंग वाजत असल्याचा भास होणं म्हणजे क्वांटम रिंगिंग सिंड्रोम, मोबाईल नसेल तर काय होईल, रेंज असेल का अशी चिंता वाटणं म्हणजे नोमोफोबिया, गुगलवर सतत काही ना काही सर्च करत राहणं म्हणजे सायबर कांड्रिया, मोबाईल संगणकाच्या अतिवापरामुळे डोळे दुखणे, चक्कर येणं याचाच अर्थ सायबर सिकनेस असे गंभीर आजार होऊ लागले। मोबाईल नसेल तर काय असं भीती त्यांना होऊ शकते, आणि हे जो भीती आम्हाला जाणवते ते हाय यूज करणारे, म्हणजे एकदम दिवस रात्र जे मोबाईल यूज करत असतात, हाय युजेस ज्यांचा असतो त्यांच्यामध्ये आम्हाला दिसतो। दुर्दैवाची बाब म्हणजे इंटरनेट, गुगल, सोशल मीडिया आणि सेल्फीनं झपाटलेल्या या पिढीला या धोक्यांची साधी जाणीवही नाही। गूगल तो हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि अभी हम स्टडी कर रहे हैं और साइंस वाले बच्चों के लिए हमारे लिए तो ज़्यादातर इंपॉर्टेंट बहुत ज़्यादा है, क्योंकि हमें जो भी प्रोजेक्ट्स वगैरह बनाने रहते हैं, जो भी इन्फॉर्मेशन निकालने रहता है, हमें वहाँ पर जाकर सर्च करना इतना पॉसिबल नहीं है। बट गूगल के थ्रू हम लोग बहुत सारी इन्फॉर्मेशन घर बैठे निकाल सकते हैं, उसके बारे में नॉलेज ले सकते हैं। बहुत इंपॉर्टेंट है और बहुत अच्छा है हमारे लिए। रात्री 2 वाजता माझा मोबाईल जस्ट व्हायब्रेट झाला, तर मला असा भास झाला की हां कोणाचा तरी मेसेज आहे। मी लगेच रात्री 2 वाजता गार झोपलेलो होतो, तरीही उठून मी मोबाईल बघितला, पण वाटला की नाही मोबाईल नव्हता, तो अलार्म होता। आपणास काहीतरी मोठा आजार झाल्याची शंका मनात आणून त्यावर गुगलवरच औषध शोधणं हा देखील एक आजारच आहे। सायबर क्रोनिया म्हणतात त्याला। आपल्याला कॅन्सरच झाला, पोटाचा कॅन्सर झाला, आणि याच्याबद्दल तो माहिती जास्तीत जास्त नेटवर जाऊन काढत बसायचा। तो 1 डॉक्टर 2 डॉक्टर प्रत्येक डॉक्टरकडे फिरला, सगळे रिपोर्ट्स करून घेतले, सगळे नॉर्मल आले, काही प्रॉब्लेम आढळलेला नाही। हे होऊन सुद्धा त्याला विश्वास होत नाही की आपल्याला काय आजार नाही, त्याला असंच वाटत होतं की आपल्याला कॅन्सर आहे। मोबाईल, इंटरनेट आणि संगणकाचा नियंत्रित वापर हाच सध्या तरी या रोगावरचा एकमेव रामबाण उपाय आहे। कपिल राऊत आणि सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया।
आणि आता आपण या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करूया. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत बालमोहन विद्या मंदिराचे शिक्षक विलास परब. विलास परब हे सातत्याने नव्या पिढीतले नवे विद्यार्थी घडवत आहेत. सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये नेमका काय ट्रेंड आहे याविषयी आपण त्यांना विचारणार आहोत. त्याचबरोबर समाज माध्यमाचे अभ्यासक आणि IT मध्ये इतरही बऱ्याच क्षेत्रांचा अभ्यास असलेले अनय जोगळेकर सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. अनय, तुमचंही स्वागत. त्याचबरोबर ठाण्यातून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे, ज्यांची प्रतिक्रिया यापूर्वीच्या रिपोर्टमध्ये सुद्धा आपण पाहिली. नेमकं काय घडतंय मानसिक पातळीवर हे आपण त्यांना विचारणार आहोत. आणि त्याचबरोबर IT तज्ज्ञ माधव शिरवळकर हे सुद्धा मुलुंडमधून या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्यापासून. मात्र त्यापूर्वी या पहिल्या भागातला आपला मुख्य प्रश्न काय आहे ते आपण स्क्रीनवर बघूया. या भागातला आपला पहिला प्रश्न आहे, या पिढीला मोबाईलचं व्यसन लागलंय का? आणि हाच प्रश्न घेऊन आपण ही चर्चा पुढे नेऊया. डॉक्टर उमाटे, या पिढीला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे का, हा तर प्रश्न आहे आणि त्याविषयी तुमची मगाशी प्रतिक्रिया सुद्धा मी ऐकलेली आहेत. मात्र या मोबाईलनं सध्याच्या पिढीला नेमकं किती आणि कशा प्रकारे ऑक्युपाय केलेलं आहे असं आपल्याला वाटतं? काय आपलं निरीक्षण आहे? नमस्कार. सर्वप्रथम मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की आत्ता जे आय जनरेशन ज्याला म्हणतात, जे 1990च्या नंतर जन्मलेले आहेत, त्यांना ह्याची जाणीवच नाही आहे की मोबाईल, स्मार्टफोन किंवा इंटरनेट हे जगात अस्तित्वातच नाही. त्यामुळे ते जे बघितलेले आहेत हे स्मार्टफोन्स आणि इंटरनेट हे सगळे बघितलेले आहेत, म्हणून त्यांचा ह्याच्यामध्ये होणारा वापर हा खूप फार मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याचा कधीकधी वापर न होता अतिवापर झाल्यामुळे कुठेतरी हे ॲडिक्शनच्या दिशेने चाललेलं आहे असं आम्हाला हल्ली जाणवते. ही सगळी टेक्नॉलॉजी आपल्या उपयोगितेसाठी जर आपण वापरत असोल आणि त्याचा लिमिटेड जर यूज करत असोल तर आपल्यासाठी फार फायदेशीर आहे. पण कालांतराने ह्याचा वापर करत करत आपण त्या टेक्नॉलॉजीच्या अधीन होतोय आणि जेव्हा अधीन होतोय तेव्हा कुठेतरी ॲडिक्शन हे निर्माण होतं. हे नवीन पिढीमध्ये बऱ्या प्रमाणात आम्हाला दिसतंय सध्या. बिलकुल, नवीन पिढीमध्ये हे जास्त प्रमाणात दिसतंय असं तुम्ही म्हणताय. अनय, जर आपण बघितलं की मगाशी ज्या प्रकारे साहित्य संमेलनात सुद्धा या विषयावर चर्चा झाली, चेतन भगत विशेषतः म्हणाले की तुम्ही बोर व्हायला पाहिजे, तुम्ही बोर झाला नाही तर तुमच्याकडून काही क्रिएटिव्हिटी बाहेर पडणार नाही. पण सध्याच्या या स्मार्टफोनच्या आणि इंटरनेटच्या दुनियेमध्ये माणसं बोरच होत नाहीयेत आणि त्यासाठी ते मोबाईलमध्ये अधिक होत चालेत. तर जी गोष्ट या पिढीसाठीची, या पिढीने निर्माण केलेली सगळ्यात क्रिएटिव्ह गोष्ट म्हणून बघितली जाते मोबाईल आणि टेक्नॉलॉजी, तीच गोष्ट आता बाकी सगळ्या ग्राहकांची म्हणून जी क्रिएटिव्हिटी आहे ती मारत चालली आहे. काय नेमकं घडतंय आपल्याला वाटतं? सगळ्यात पहिले म्हणजे या विषयावर मत मांडण्याच्या आधी मी हे प्रांजळपणे सांगू इच्छितो की अगदी माझ्या घरच्यांच्या मते मला मोबाईलचं आणि याचं व्यसन लागलेलं आहे. म्हणजे मी एकीकडे याच्याकडे अभ्यासक म्हणून बघतो, पण दुसरीकडे माझ्या आजूबाजूचे लोक मी त्या व्यसनाधीन आहे अशा याने माझ्याकडे बघतात. कारण सकाळी 5:30ला उठल्यापासून रात्री 12 वाजता झोपेपर्यंत पहिली गोष्ट हातात येते ती मोबाईल आणि शेवटची गोष्ट हातातून जाते ती मोबाईल, अशी परिस्थिती आहे. पण त्याच्याकडे तटस्थपणे मी बघू शकतो असं मला वाटतं, अगदी मी मोबाईलचा अतिरेक करत असलो तरी. मला असं वाटतं की हे माध्यम मोबाईल, इंटरनेट, डेस्कटॉप आणि मला असं वाटतं ही नुसती सुरुवात आहे. याच्या पुढे आपण ज्या गाड्या चालवतो त्याच्यात आणि आपले जे शरीराचे व्हायटल्स पॅरामीटर असतात या सगळ्यात इंटरनेट येऊ घातलंय, म्हणजे अजूनही सुरुवात आहे. त्यामुळे याच्याकडे आत्ताच एका आपण त्या टोकाला पोचलोय आणि म्हणून वळून बघणं हे एवढ्यात घाईचं ठरेल. अजून या क्रांतीची ही नुकतीच सुरुवात आहे. म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स आणि इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग याकडे आपण वाटचाल करतोय. अजूनही ही गोष्ट अधिक व्यापत जाणार आहे. हातातला मोबाईल स्थिर राहिला आहे, पण मोबाईलवर आधी आपण ज्या गोष्टी करू शकायचो आणि आज आपण ज्या गोष्टी करू शकतो, म्हणजे मी 2000 सालापासून इंटरनेट वापरतो आणि तेव्हाही मी चॅटिंगसाठी अनेक तास घालवायचो, पण तेव्हा त्याला एक जसं आता तुम्ही म्हटलं की बोर होता किंवा बोर होत नाही, तेव्हा त्याच्यातला जो मजा होती, कारण त्याच्यात तुम्ही ज्या लोकांशी तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यात भेटू शकायचा नाहीत
त्यांना तुम्ही इंटरनेटद्वारे भेटू शकायचा, ज्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यात करू शकायचं नाही त्या गोष्टी तुम्ही करू शकायचा. त्यामुळे त्याच्यात एक नाविन्य होतं आणि त्याच्यातनं तुम्ही इंटरनेटनी तुम्हाला झपाटल्यासारखं होणं ते एक वेगळी गोष्ट होती. पण आज जेव्हा तुम्ही फेसबुकवर बघता, आज जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर बघता, तेव्हा तुमच्या अवतीभोवतीचेच लोक त्याच्यावर आहेत आणि त्यांच्याशी परस्पर संवाद न करता तुम्ही या माध्यमात संवाद करतात. कारण ते संवाद साधण्याचे इतके पर्याय तुम्हाला आज उपलब्ध आहेत. त्याच्यात व्हिडिओ चॅट असेल, त्याच्यात एकत्र गेम खेळणं असेल, त्याच्यातनं मॅप बघणं असेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण खूप जास्त याच्यात खेचले जातोय आणि त्याच्यातनं जर बाहेर पडायचं कसं हे आपल्याला कळलं नाही तर मग हे आजार होत आहेत, त्याच्यात आपण बळी नक्की पडू असं मला वाटतं. बिल्कुल. एका सिनेमातलं वाक्य आहे की आदतें अगर वक्त पर बदली ना जाए तो वो जरूरतें बन जाती है. तसं काहीचं या सगळ्याचं होतंय का, याविषयी आपण ही चर्चा पुढे नेऊया. माधव शिरवळकर आपल्यासोबत आहेत. शिरवळकर सर, तुम्हाला काय वाटतं की मोबाईलचा वापर करणारी ही अख्खी सगळीच पिढी आहे, मोबाईलचा वापर करत नाही असं आपल्याला अपवाद शोधून सुद्धा सापडणं सध्याच्या काळात कठीण आहे. मात्र त्यात सुद्धा जी वर्गवारी आहे की जसं आता आनय म्हणाला की आम्ही सातत्याने मोबाईलच्या संपर्कात असतो, मोबाईलचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग करत असतो, पण अभ्यासक म्हणून मोबाईलचा वापर करणारे आणि ॲडिक्शन म्हणून मोबाईलचा वापर करणारे, त्याच्याशिवाय काही न सुचणारे, यांच्यातली वर्गवारी तुम्हाला किती प्रमाणात दिसते? किती प्रमाणात ही पिढी ॲडिक्ट होत चाललेली आहे आणि किती प्रमाणात हे साहजिक आहे आणि हे प्रगतीचं लक्षण सुद्धा आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, याच्यामध्ये ॲडिक्ट होणं हे स्वाभाविक आहे. कारण या मोबाईलनी ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरीपासून, टॉर्चपासून ते तुमच्या तपमापकापर्यंत, तुमच्या घड्याळापासून ते तुमच्या गप्पा मारण्याच्या गोष्टीपर्यंत अनेक गोष्टी आल्यामुळे तो तुमचा अतिशय जवळचा मित्र झालेला आहे आणि तो तुमच्या खिशात असतो, तो तुमच्याशी फॅथफुल असतो आणि तुम्ही त्याच्यावरती प्रेम करायला लागलेला आहात. फक्त याच्यामध्ये एकच मुद्दा आहे की ऊस गोड लागला म्हणून तो किती मुळासकट खायचा, हा ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपल्या तोंडात माती जायला लागते, ज्यावेळेला माझा सगळा वेळ जो आहे तो जिथं जायला पाहिजे तिथे न जाता नको त्या ठिकाणी, म्हणजे मोबाईलमधल्या नको त्या ठिकाणी. कारण मोबाईल म्हटल्यानंतर आपण असं सरसकट म्हणतो की सगळ्या गोष्टी वाईट, तसं नाही आहे. मोबाईलमध्ये अनेक चांगली ई बुक्स आहेत की जी तुम्ही वाचली पाहिजे, जी तुम्हाला दुर्मिळ आहेत, जी बाहेर तुम्हाला कुठे मिळणार नाहीत, विकत घ्यायला गेलात तर मिळणार नाहीत, पण डाउनलोड करून मिळेल. एखाद्या archive.org वरती तुम्हाला एखादं दुर्मिळ पुस्तक मिळून जाईल आणि ते जर तुम्ही वाचत असाल तर तो चांगला वेळ आहे. परंतु तुम्ही एखाद्या गेमवरती जात असाल, एखादा असा की जो तुम्ही करता कामा नये, अशा पद्धतीने वेळ घालवत असाल किंवा बोर होतं म्हणून तुम्ही मोबाईल वापरता किंवा मोबाईल वापरून वापरून बोर झाला, हे थोडंसं ज्यांनी त्याने आपापलं तारतम्य ठेवून मुळासकट तो ऊस खाऊ नये, तोंडात माती जाऊ देऊ नये, एवढंच मी या नवीन पिढीच्या बाबतीत म्हणू शकेन. अदरवाईज हे जे यूज आहे, हा मोबाईलचा जो उपयोग आहे, हा मोबाईलचा उपयोग जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी नवनव्या येत आहेत. पुन्हा आपण त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीकरण, हे मराठी साहित्य संमेलनामध्ये याची चर्चा झाली. आता मराठी जे लेखन आहे मग किंवा आपण मराठी डेटा जो त्याच्यावरती आहे तो अतिशय कमी आहे आणि जो आहे तो क्वालिटीचा नाही. हा एक मुद्दा नेहमी आपल्यासमोर येत नाही. त्यामुळे जी मुलं फक्त मराठी घेऊन तिकडे अपेक्षा करतात मोबाईलकडनं, म्हणजे व्हॉट्सॲप असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टींमधनं असेल, तर त्यांना सकस असं काही मिळत नाही. मराठीमध्ये सकस काहीतरी येणं आवश्यक आहे आणि मराठीमधलं सकस काय आहे, मोबाईलवरनं मराठीतलं काय वाचावं, हे खरं म्हणजे मराठी वृत्तपत्रांनी सुद्धा सांगण्याची वेळ आज आलेली आहे. इतकं हे गंभीर प्रकरण आहे. खरं आहे. आणि याची सुरुवात म्हणजे सध्याची ज्या पिढीला परब सर तुम्ही शिकवत आहात, त्यांच्यामध्ये मोबाईलचं कनेक्शन नेमकं तुम्हाला कसं दिसतं? कितपत सध्याची पिढी शाळेमध्ये शिक्षण घेतेय, त्यांच्या आयुष्यात मोबाईलने किती शिरकाव केलाय? शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल हा त्यांचा अगदी जवळचा मित्र झालेला आहे. म्हणजे काही प्रसंग सांगता येतील. पिकनिकला आपण जातो तर मागचा काळ आठवला तर भेंड्या खेळणं किंवा बाहेरचं निसर्ग बघणं ही पिकनिक मधली मजा असायची. पण आता पिकनिकमध्ये मागे बसलेली मुलं शांत बसलेली असतात. शांततेचं कारण असतं मोबाईलवर चॅटिंग किंवा व्हिडिओ, हे किंवा दप्तर घरी आल्यानंतर टाकल्यानंतर पहिलं काम जर काही असेल तर जो मोबाईल आहे तो बघणं, त्याच्यावर व्हॉट्सअपमध्ये काय मेसेजेस आलेत ते बघणं. त्यामुळे हा स्मार्टफोन, इथे मोबाईल आणि नेट या दोन गोष्टी वेगवेगळ्या पाहिल्या पाहिजेत. बिलकुल. पण नुसतं मोबाईलला नावं ठेवून चालणार नाही, तर त्यातला नेटचा वापर जो आहे तो त्यांना घातक ठरतोय आणि ते वेळेच्या अगोदर हातात पडलं तर आणखीन. म्हणजे काही वेळेला काही पालक असेही सांगतात की माझ्या मुलाला सगळे ॲप्स ऑपरेट करता येतात. हां, पण ते सगळे ॲप्स ऑपरेट करता येणं ही गरज आहे का?
किंवा काही वेळेला पालकांकडनं पण की फक्त कनेक्टिव्हिटीसाठी म्हणून स्मार्टफोन दिला जातो, पण मग त्याचा मुख्य हेतू बाजूला राहतो आणि मग ही मुलं त्याच्याकडे जास्त आकर्षित जातात आणि त्यामुळे मग सेल्फी काढणं वगैरे हे जे सगळे घटक आहेत, ह्याच्यातून काय काय गैरउपयोग याचे होतात किंवा ह्याच्यातून काय नुकसान होऊ शकतं असं वाटतं तुम्हाला? याच्यातनं एक तर नुकसान असं होतं की टेक्स्ट लिहिण्याच्या बाबतीतलं त्यांचं नुकसान होतं. भाषा कोणतीही त्यांची नीट होत नाही. स्पेलिंग जर आज अडलं तर फक्त 1-2 अक्षरं टाकायची, पटकन ते स्पेलिंग येतं, स्पेल चेक मारला का तेव्हा स्पेलिंग लक्षात ठेवत नाही. कमचं स्पेलिंग सुद्धा CUM, येस अशा सगळ्या गोष्टी तो मग लिखाणामध्ये पण तसंच वापरलं जातं. बरं, टुमॉरोचा पेपर तपासताना सुद्धा अगदी सगळे SMS वाचत असतो आम्ही. तोही भाग होतो. आणि दुसरं हे जे सेल्फी वगैरेच्या ह्याच्यात ते भावनांचं जे विश्व आहे ना, सोशल अप्रोच जो आहे किंवा सोशल लाईफ ही मुलं विसरून गेलेली आहेत पूर्णपणे. म्हणजे त्यांना जर आपण ग्राउंडवर घेऊन गेलो, सोशल मीडियामुळे सोशल लाईफ विसरून गेलेली आहे. ग्राउंडवर खेळायला घेऊन गेलं तरी पण ती आपापसात जरी हातात ते टूल नसलं तरी पण कुठलं नवीन आलेलं आहे यावर तरी बोलतील. ओके, म्हणजे आता येणाऱ्या 4G बद्दल बोलतील वगैरे असं. म्हणजे एवढं त्यांना ते व्यापून टाकलेलं आहे किंवा प्रोजेक्टच्या नावाखाली त्याचा वापर वाढतो आहे. बिलकुल, पण हे एक प्रकारची जी सवय लागतीये. पुन्हा एकदा आपण डॉक्टर उमाटांकडे जाऊया. प्रत्येक पिढीची काहीतरी वैशिष्ट्ये असतात डॉक्टर, आणि प्रत्येक पिढीमध्ये काही ना काहीतरी नव्या गोष्टीचे शोध लागत असतात आणि त्याचा अंगीकार ती पिढी करत असते. जर जसं अनय म्हणतात की यानंतर हे इंटरनेटचं प्रमाण किंवा मोबाईल वापराचं प्रमाण, यातलं तंत्रज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी वाढत वाढत जाणार आहेत, तर या सगळ्या गोष्टींना घेऊन जगणं ही या पिढीची गरजच नाहीये का? ती जर त्यांची गरज आहे तर त्याला आपण व्यसन का म्हणावं? ती या पिढीची गरज म्हणून आपण स्वीकारायला तयार का नाही आहोत, किंवा लाईफस्टाईल म्हणून स्वीकारायला का तयार नाही आहोत? अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे की टेक्नॉलॉजी ही वाढतच चाललेली. म्हणजे तुम्ही काही काळ मागे घेतलात तर रेडिओचा काळ होता, त्यानंतर काही काळ आलात तर दूरदर्शन होतं, TV होतं, आणि आत्ता इंटरनेट, स्मार्टफोन्स असं हे तंत्रज्ञान हे वाढत चाललेलं आहे. तर हे नक्कीच ह्याची आपण गरज म्हणूनही आपण उपयोग करू शकतो आहे. प्रत्येक तंत्रज्ञान किंवा सायंटिफिक रिसर्च होतो, त्याच्यासोबत त्याचा उपयोग आणि त्याच्याने होणारे दुष्परिणाम हे नक्कीच असतात. जेव्हा आपण बघतोय की उपयोगिता होत असतानाही त्याचं दुरुपयोगिता जेव्हा जास्त होतं तेव्हा आपण ॲडिक्शन असं म्हणतोय. तर आत्ताचं जे तंत्रज्ञान आपल्या बोटावर आलेलं आहे स्मार्टफोनच्या निमित्ताने, जर त्याचा वापर जर आपण व्यवस्थितपणे केलात तर ते उपयोगितेचं आहे ना 100%. पण त्यात जर इन्व्हॉल्वमेंट होऊन गेलात तुम्ही, अति पद्धतीने खूप इन्व्हॉल्वमेंट तुमचं झालं आणि त्याशिवाय तुमचं दुसरं काही जगच नाही राहिलं, तर मग त्याचा तो दुरुपयोग झाला. तर ही बाउंड्री, जसं शिरवळकर साहेबांनी म्हटलेलं आहे की हा तारतम्य आपल्याला ठेवायला पाहिजे, आणि आपण तारतम्य ठेवलो तरच आपण प्रगत होऊ याच्यामध्ये. त्यामुळे कोणतेही येणारी नवीन जी टेक्नॉलॉजी आपण सहर्ष स्वीकार करूया आणि त्याचा तुम्ही जे ह्याच्यामध्ये म्हणता की ॲडिक्शन हा शब्द याचा सातत्याने वापर होतो आहे, तर ही ॲडिक्शनची नेमके निकष कसे ठरवायचे, कोण ठरवणार? म्हणजे एखादा मनुष्य जर दिवसातून त्याची कामाची गरज म्हणून 8-8, 9-9 तास सुद्धा ऑनलाईन असू शकतो, आणि एखाद्याला दिवसातनं 2 तास सुद्धा मोबाईल पुरेसा होऊ शकतो, पण त्याच्यासाठी ते ॲडिक्शन असू शकतं. तर याचे निकष काय? तुम्ही कुणाला मोबाईल ॲडिक्ट म्हणता? राईट, अगदी फार इम्पॉर्टंट प्रश्न विचारलेला आहे. कारण की यूज आणि अब्यूज आणि ॲडिक्ट असे हे त्यातलं तारतम्य, म्हणजे त्यातलं बघायला पाहिजे आपल्याला. की जसं यूज म्हणजे आपण त्याच्या कामासाठी वापर करत असतो, अब्यूज म्हणजे त्याच्या वापराने आपल्याला काहीतरी दुष्परिणाम होतात, आणि ॲडिक्ट म्हणजे आपल्या कामाच्या व्यतिरिक्त आपण त्याचा वापर हे एवढ्या जास्त पद्धतीने जास्त काळासाठी करत असतो की कधी कधी आपण फक्त त्या टेक्नॉलॉजीचाच दिवसभर विचार करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे, त्याचे क्लासेस आहेत, क्लासरूम आहे, अभ्यास आहे, पण ह्या क्लासरूममध्ये आणि अभ्यासामध्ये जर तो सतत त्याच्या स्मार्टफोनचा विचार करत असेल, फेसबुकवर मी आज काय अपडेट करू हे विचार करत असेल, किंवा व्हॉट्सॲपने मित्रांना काय सांगू याचा विचार करत असेल, तर तो कुठेतरी ॲडिक्शन लेवलला चाललाय. किंवा एखादा काम करणारा व्यक्ती असेल, प्रोफेशनल असेल, डॉक्टर असेल, लॉयर असेल,
तो त्याच्या कामाच्या वेळामध्ये जर इंटरनेट, व्हॉट्सॲप, फेसबुक ह्याचा जर विचार सतत त्याच्या डोक्यात चालत असेल, किंवा मी केव्हा माझ्या कामातून मुक्त हो आणि केव्हा जाऊन ह्याचा यूज करू, असं जर डोक्यात सतत विचारांचं चक्र फिरत असेल तर त्याला आपण कुठेतरी ॲडिक्शन असं म्हणतो. कामानिमित्तासाठी आपण त्या जर टेक्नॉलॉजीचा उपयोग करत असेल तर तो ॲडिक्शन नव्हे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे जो माणूस ह्या विचारचक्रात गुंततो त्याला त्यातून एक डिस्ट्रेस म्हणजे अस्वस्थता अशी निर्माण होते. ती अस्वस्थता ही ॲडिक्शनची पहिली पायरी आहे. आणि अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर सतत ह्याच गोष्टीचा उपयोग करणं, ह्याचंच विचारचक्र सतत चालू असतं आणि त्याला आपण ॲडिक्शन म्हणतोय. बिलकुल. माधव शिरवळकरजी, प्रत्येक पिढीला, जसं मगाशी मी म्हटलं की प्रत्येक पिढीला काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध होत असते. मागच्या काही पिढ्यांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे किंवा भारताव्यतिरिक्त विकसित देशांमध्ये सुद्धा हे तंत्रज्ञान कशा प्रकारे वापरलं जातं याविषयी सुद्धा अनेक ठिकाणी अनेक प्रकारचं लेखन सुद्धा छापून आलेलं आहे वेगवेगळ्या लेखकांचं. आपल्याला काय वाटतं की सध्याच्या या पिढीचा म्हणजे मागच्या 10 वर्षांमध्ये हे सगळे तंत्रज्ञान वापरत असलेल्या या सगळ्या पिढीचाच हा प्रॉब्लेम आहे, ही अडचण आहे आणि किती कायमस्वरूपी राहील की अजून काही वर्षांनी ज्यावेळी या गोष्टी सरावाच्या होतील त्यावेळी याची ॲडिक्शन लेवल कमी झालेली असेल आणि नंतर फक्त तो एक ज्याला आपण युटिलायझेशनचा भाग म्हणतो तेवढ्या पुरतंच हे राहील. आपल्याला काय वाटतं? नाही, एक मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ही जी पिढी आहे ही तुम्हाला असं वाटतंय की व्यसनाधीन झालेली आहे म्हणजे मोबाईलच्या दृष्टीने, किंवा त्यांना कळत नाहीये तारतम्य कुठे थांबायचं कुठे वगैरे वगैरे. हे जरी असलं तरी त्याच्या पुढची पिढी जी आहे ही जास्त रॅशनल असणार आहे. हे तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या, कारण त्यांना कळणार आहे की मला नेमकं कुठे थांबायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की 4 मित्र जमले तर 4 मित्र आपापल्या मोबाईलमध्ये पाहत असतात. ते 4 मित्र एकत्र जमल्यानंतर 4 मित्रांनी गप्पा माराव्यात अशी अपेक्षा आहे, त्याच्यासाठी ते एकत्र जमलेले आहेत. पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या स्क्रीनवर वेगवेगळं काहीतरी दिसतंय, तो आपली त्याच्यावरती बोट फिरवतोय आणि 4 जण एकत्र न भेटल्यासारखं आहे. त्यामुळे तर ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या ज्या आजच्या पिढीमध्ये होत आहेत त्या पुढल्या पिढीमध्ये निश्चितपणे होणार नाहीत. हे तुम्ही माझ्याकडनं लिहून घ्या, कारण जसजशी पुढची पिढी जाते, कारण ह्याच्यामध्येही आता ही अगदी व्हॉट्सॲप काल आलंय, फार जुनं नाहीये. फेसबुक रुजलंय ते काही फार जुनं नाहीये. फेसबुक मराठीत रुजलंय ते तर अगदी काल परवाच आहे. तर त्यामुळे हा अगदी कोवळा काळ आहे, सुरुवातीचा काळ आहे. ज्या वेळेला अनुभव आल्यानंतर माणूस ठेच लागून शहाणा होतो म्हणतात, त्याप्रमाणे पुढली पिढी ही अतिशय व्यवस्थित असणार आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की आपण पूर्वी म्हणायचो की ह्या लेखकाचं आचार्य अत्र्यांचं प्रगाढ वाचन होतं, प्रचंड दांडगं वाचन होतं. म्हणजे ते काय करायचे की दिवसभर वाचन करत असायचे, रात्री सुद्धा ते रात्री जागून जागून वाचायचे. तर ते दांडगं वाचन आपण म्हणायचो हे चांगली गोष्ट आहे, वाचन एवढं पाहिजे, ज्याचं वाचन चांगलं दांडगं आहे तो काहीतरी मोठं करतोय. तर आपण हे मोबाईलच्या बाबतीत असं म्हणत नाही. समजा एखादा माणूस मोबाईल घेऊन ई बुक्स वाचतोय किंवा वेगवेगळे महत्वाचे संदर्भ घेतोय, त्याच्यावरती विचार करतोय, त्याचा उपयोग संशोधनासाठी करतोय, पण ते सगळं तो मोबाईल किंवा त्याच्या संगणकावर करतोय, तर आपण म्हणून याला मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. पण असं म्हणणार नाही की तो पुस्तक वाचतो तो त्याच्यामधलं व्यसन आहे. हा व्यसन हा जो शब्द आहे हा नीट तपासून घेतला पाहिजे की तो काय करतोय, तो त्याचा वेळ, त्याची शक्ती, त्याची म्हणजे त्याची डोळे. आता मी तुम्हाला आणखी एक साधं उदाहरण सांगतो की मोबाईल ज्यावेळेला आपण समोर पाहतो त्यावेळेला आपण तो जो फॉन्ट असतो त्याच्यामधला जो अक्षर असतं ते अक्षर एक 5 पॉईंट 6 पॉईंट असलं तरी आपल्याला ते पुरतं. पण तुम्ही दिवस हे 5 आणि 6 पॉईंट 5 आणि 6 पॉईंट एक 1.25 फूट अंतरावरनं पाहत राहिलात आणि नंतर काही काळाने जर तुम्ही 40 फुटावरचं काही तुम्हाला दिसतंय का जो पाहिलं तर ते होत नाही. मला एका डोळ्याच्या डॉक्टरनी असं सांगितलं की तुम्ही जर दिवसभर कॉम्प्युटरवरती काम करत असाल तर मध्ये मध्ये ब्रेक घेत जा आणि ब्रेक घेऊन लांब बघा. लांब उभ्या असलेल्या मोटार कारच्या त्याचा नंबर तुम्हाला दिसतोय का हे पहा. तो जर दिसत नसेल तर तुमचं काहीतरी चुकतंय. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की तुम्ही मोबाईलला किती वेळ देता, तुम्ही इतर गोष्टींना किती वेळ देता आणि मोबाईलला कोणत्या वेळेला वेळ द्यायचा नाही, हे जर तुम्हाला नीट कळलं तर मला असं वाटतं की हे व्यसन आहे वगैरे असं कोणी म्हणणार नाही. शेवटी मोबाईलचा वापर हा इनडिस्पेन्सिबल आहे, अपरिहार्य आहे. आणि आता मी उदाहरणार्थ माझी तुम्हाला मी गोष्ट सांगतो की मी आता घड्याळ वापरत नाही. याचं कारण माझ्या मोबाईलमध्ये वेळ असतो. मी जे चालतो
ते किती चाललो याची मला किती पावलं आहेत ती माझा तो ॲप मला दाखवतं. तर माझ्या आयुष्याचं भलं करण्यासाठी मोबाईल मला फार मोठ्या प्रमाणावर मदत करतो. आणि मी अशा वेळेला मी असं म्हणणार नाही की मला हे याचं व्यसन लागलंय. त्यातल्या म्हणजे ही जी आभासी सगळी दुनिया आहे त्याचं व्यसन हे सुद्धा आभासी आहे का, आणि जर ते आभासी असलं तरी सुद्धा त्याच्यावर उपाय करण्याची गरज आहे का, तो नेमका काय उपाय असेल या सगळ्याविषयी आपण ही चर्चा पुढे नेऊया. त्यापूर्वी एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण भेटूया. आभास हा या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. ज्या प्रकारे मोबाईल आणि त्याच्यामध्ये असलेलं इंटरनेट, गुगल, फेसबुक या सगळ्यांनी मिळून सध्याच्या पिढीला इतक्या प्रकारे आणि इतक्या तऱ्हेनी इतक्या बाजूंनी व्यापलेलं आहे की त्याच्यामुळे सगळेजण एक प्रकारे अत्यंत नम्र झालेत, मात्र एकमेकांकडे बघायला आणि बोलायला सुद्धा वेळ नाहीये. इतके प्रत्येकजण आपली मान मोबाईलमध्ये खुपसून बसलेला आहे. याविषयी आपण चर्चा करतो आहोत. अनेक जर आपण बघितलं की भारतामध्ये ज्या वेगाने इंटरनेटची प्रगती होते आहे, स्मार्टफोन आलाय, आणि जे पाश्चिमात्य किंवा जे विकसित देश आहेत त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये आणि आपल्या तंत्रज्ञानामध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या बाबतीत फरक आहे, अंतर आहे असं तुम्ही सांगाल? आणि त्याचबरोबर केवळ तंत्रज्ञान नाही तर त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या मनोवृत्तीमध्ये सुद्धा मला असं वाटतं की पाश्चिमात्य जगात जे स्थित्यंतर आलेलं आहे ते किमान गेल्या 100 वर्षात आलेलं आहे. म्हणजे वर्तमानपत्र ते रेडिओ ते ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही ते कलर टीव्ही ते डेस्कटॉप ते लॅपटॉप ते मोबाईल फोन आणि आता त्याच्या पलीकडे हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याकडच्या निदान शहरी उच्च मध्यम वर्गीयात गेल्या साधारणतः 30-35 वर्षात आलेलं आहे. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही ते कलर टीव्ही. आणि एक प्रचंड मोठा वर्ग भारतातला आहे की ज्याला हातात रंगीत टीव्ही कदाचित आला असेल त्यांच्या घरी, पण रंगीत टीव्ही नंतर डायरेक्ट मोबाईल फोन आला आहे. आणि पहिलं इंटरनेट त्यांनी वापरलं हे मोबाईल मधून वापरलेलं आहे. त्यामुळे म्हणजे इंटरनेट पासून होणारे जे फायदे आणि जे तोटे आहेत याचा अभ्यास करण्यासाठी पाश्चिमात्य जगामध्ये एक त्यांच्या शिक्षण पद्धतीत त्यांच्या एकूण समाजात एक जी रचना निर्माण झाली ती 100 वर्षात निर्माण झाली. आपल्याकडे हा सगळा भाग म्हणजे तेवढा वेळ तिकडे 4-5 वर्षापूर्वी 5 कोटी इंटरनेट वापरणारे होते ते आता जवळजवळ 40 कोटी झाले. पुढच्या वर्षी ते 60 कोटी होतील. त्याच्यामुळे ह्याला रिस्पॉन्ड करायला याच्या प्रतिक्रिया म्हणून आपल्या समाजात शिक्षण व्यवस्था असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीत असेल हे असं अजूनपर्यंत झालेलं नाही. आणि ते कसं करायचं ते आपल्याला कळत नाही. कारण आज आपल्याच पिढीत एक वर्ग असा आहे की जो पहिल्यांदा इंटरनेट वापरतोय, 100 MB महिन्याला इंटरनेट वापरतोय, त्याच्यातनं जे काही मिळतंय त्याच्यातनं तो एक एम्पॉवरमेंट, त्याच्यातनं एक आपण बलवान झाल्याचं त्याला सेन्स होतोय. दुसरीकडे एक दुसरा वर्ग आहे की जो महिन्याला अनेक जीबींचा डेटा त्यांच्या टीव्हीच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून करतोय. आणि हे दोन लोक एकाच शाळेत शिकतात, एका शाळेत किंवा एकाच समाजात आहेत आणि एकत्रच वाटचाल करत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कुठले निकष लावावेत हा मुद्दा अजून आपल्याकडे स्पष्ट हे व्हायचा. आणि दुसरीकडे मला असं वाटतं म्हणजे एक निकोल टेस्ला म्हणून ज्याच्या नावाने आता टेस्ला मोटर्स आहे, त्यांनी 1920च्या दशकात ही कल्पना मांडलेली होती की जेव्हा सगळं जग नेटवर्कनी जोडलं जाईल, तेव्हा इंटरनेट नव्हतं, तेव्हा सगळं जग मिळून एक मोठा मेंदू बनेल. आज असं हे झालं की जसं जसं जग जोडलं जात आहे तसं कालपर्यंत जी गोष्ट मी करू शकत नव्हतो, म्हणजे मारुती स्तोत्रातलं म्हणणं आहे अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तसं आपल्याला विश्वव्यापी होण्याचं एका छोट्या मोबाईल फोनच्या माध्यमातून आपल्याला स्वतः कुठल्याही गोष्टीचा तज्ज्ञ नसला तरी कुठलाही विषय आला तरी त्याचा सर्च करून त्याच्यावर 4 जणांनी काय केलंय त्याच्यावर कोणतरी अभ्यास केलाय तो शोधून आपण त्यातलं तज्ज्ञ असल्यासारखा आभास निर्माण करू शकतो. ही जी जाणीव आहे ती अतिशय ताकद निर्माण करणारी. अदरवाईज मी एक कोण शुल्लक माणूस कुठला आहे असो, पण मी आज प्रसिद्ध अर्थतज्ञ, एका वेळेला प्रसिद्ध क्रीडापटू, या सगळ्यांना पुरून उरेल एवढी मी माहिती जमा करून हे करू शकतो. हा जो इंटरनेटचा जो झालेला परिणाम आहे त्याच्यामुळे हे जे ऍडिक्शन आहे किंवा हे जे वापर आहे तो सहजासहजी दूर करणं शक्य नाहीये आणि त्याची दखल आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे. बिलकुल. आणि मग ह्याच्यातून बाहेर कसं पडावं यासाठी आपण पुढचा प्रश्न बघूया आणि मग त्या विषयावरच्या चर्चेकडे आपण बोलूया. आपला दुसरा प्रश्न काय आहे आपण स्क्रीनवर बघू शकता. या आभासातून बाहेर कसं पडायचं हा आपला या चर्चेतला दुसरा मुद्दा आहे. विलास परब सर, तुम्ही अनेक पालकांबरोबर सुद्धा सोबत सातत्याने बोलत असता. अनेक पालक जाणीवपूर्वक आपल्या मुलाला मोबाईल देत नाहीत तर अनेक जण जाणीवपूर्वक देत सुद्धा असतात. आपला अभ्यास काय सांगतो आणि आपण पालकांना याविषयी काय सांगू शकाल? या विषयावर सुरुवातीला आपण असं समजून घेतलं पाहिजे की आपली ही जी पिढी अजूनपर्यंतची ती या नेटच्या विश्वातली आपण मायग्रंट आहोत.
नाही, मुळात पहिल्यांदा मला सांगा की तुम्हाला काय वाटतं की सध्याचे विद्यार्थी हे सगळ्यात मोठे ॲडिक्ट आहेत की त्यांचे पालकच मुळात मोठे ॲडिक्ट आहेत? कदाचित असंही म्हणता येईल, पालकांकडनंच मुलं शिकतायत, त्यामुळे पालकही तितकेच ॲडिक्ट आहेत आणि मुलंही आहेत. म्हणून मग आपण ती पुढची येणारी पिढी ही नेटिव्ह असणार आहे. तर मग पालकांनी आधी काही ठिकाणी असेही प्रयोग केले काही पालकांनी की 10-10:30 नंतर मोबाईल, घरातले जेवढे मोबाईल आहेत ते एका ठिकाणी ठेवायचे, फक्त त्याच्यावरचा कॉल रिसिव्ह करायचा, बाकी त्याचा कोणताही ॲक्सेस दुसरा करायचा नाही. हा एक पर्याय आहे. दुसरं म्हणजे ज्या वेळेला पालक असं सांगतात की कनेक्टिव्हिटीसाठी मोबाईल आहे, त्यावेळेला सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला मुलाला मोबाईल द्यायचा आहे त्यावेळेला तो बेसिक मोबाईल फोन द्या. बरं, ओके. बेसिक मोबाईल फोन दिल्यामुळे त्याच्याकडे ते ॲप्स वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते येणार नाहीत. त्याच्यानंतर ज्यावेळेला तो तुम्हाला वाटेल तो सक्षम आहे, तो नीट हँडल करू शकतो, त्यावेळेला त्याच्या हातामध्ये स्मार्टफोन देणं गरजेचं आहे. ओके. व्हर्च्युअलमध्ये आणखीन एक भाग असा येतो की याचा प्रोजेक्टसाठी मुलं, स्कूलच्या लेवलची मुलं की प्रोजेक्टसाठी आम्हाला मोबाईल हवा वगैरे, नेट, तर हे नेट जे आहे ते तुमच्या पीसीवर अवेलेबल असतं. मग प्रोजेक्टसाठी लागणारं जे नेट आहे ते घरी तुमच्या समोर त्याला ॲक्सेस करायला लावू शकता तुम्ही. त्यानंतर दुसरं म्हणजेच की मुलं बहुतेक वेळा तुम्ही करता मग मी का नाही, हा मुलांचा एक प्रश्न असतो. बरोबर. त्यामुळे जर तुम्हाला मुलांना कंट्रोल करायचं असेल तर स्वतःला पण संयमित करणं गरजेचं आहे. म्हणजे मग स्वतःच्या उदाहरणातनं तुम्ही मुलांना दाखवून देऊ शकता की बाबा त्याचा वापर जो आहे तो मर्यादित करता येईल. नाही तर मुलांना अभ्यासाला बसवायचं आणि बाजूला आपण व्हॉट्सअपवर हे त्याच्यावर बोटं फिरवत बसायची, तर ती मुलं पण तुम्हाला बोटावरच नाचवत बसतात, असा प्रकार झालेला आहे. खरंय. माधव शिरवळकर सर, ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी, म्हणजे मगाशी तुम्ही काही उदाहरणं सांगितलीत, त्याचबरोबर पाठीमागच्या काही वर्षांचं जर आपण बघितलं तर जसजसं तंत्रज्ञान येत चाललंय तसतशी माणसाचं स्वतःच्या मेंदूवरचं अवलंबित्व कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे ज्यावेळी कॅल्क्युलेटर्स सगळ्यांकडे आली त्यावेळीच खरं तर पाठ करण्याची गरज संपत चाललेली होती आणि आता तर ती एक प्रकारे पूर्णतः संपून गेलेली आहे. तर अशा प्रकारे मेंदूचा वापर कमी कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे क्रिएटिव्हिटी कमी कमी होत चाललेली आहे तंत्रज्ञानामुळे. असं म्हणून या विषयाकडे आपण बघायचं की याच्यातून वेगळ्या प्रकारची क्रिएटिव्हिटी जन्माला येते की जी सध्या आपल्याला दिसत नाही आहे आणि ते पुढच्या पिढीचंच आउटपुट असेल, असं म्हणून आपण याकडे बघायचं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा आणि त्या प्रश्नाची 3-4 पापुद्रे आहेत. खरं म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगतो की 1995 साली मुंबईत ज्यावेळेला, म्हणजे आपल्याकडे भारतात ज्यावेळेला इंटरनेट आलं त्यावेळेला ते संगणकावरच्या स्क्रीनवरती वापरलं जायला लागलं. मोबाईल ही संगणकाच्या स्क्रीनचं स्मार्ट एक्सटेन्शन आहे. म्हणजे हा घरचा संगणक, डेस्कटॉप संगणक आपण काही बाहेर जाताना घेऊन जाऊ शकत नव्हतो. मग त्याच्यासाठी नंतर लॅपटॉप आला. बरं, लॅपटॉपही तो जड आहे, तो इतका सहजासहजी कुठेही उघडता येत नाही आणि वापरता येत नाही. तो लॅपटॉप गेल्यानंतर मग आपण टॅब आणला आणि नंतर आपल्याकडे मोबाईल आला. तर मोबाईल हा सगळ्यांना सोपा वाटला की तो खिशात राहतो, पटकन बंद करता येतो, पटकन चालू करता येतो. त्यामुळे संगणकाचं ते एक स्मार्ट एक्सटेन्शन आहे. आता एक त्याच्यातला मुद्दा आणखीन एक असा महत्त्वाचा आहे की ज्या माणसांनी आयुष्यात कधीही लेखन केलं नसतं किंवा कधीही फार क्वचित एखादं पत्र लिहिलं असतं, अशी माणसं व्हॉट्सॲपवरती त्यांच्या ग्रुपमध्ये 2-2, 3-3 पॅराग्राफचे अतिशय उत्तम लिखाण करतात आणि ते लिखाण करण्यासाठी केल्यानंतर वाचणारी जी काही 15, 20, 25, 100 पर्यंतची माणसं आहेत ती खूप असतात. ती कौतुक करतात. ती एवढंच नव्हे तर ती नंतर म्हणतात की फार सुंदर लिहिलेलं आहे. नाव कोणालाही माहीत नसतं, तो काही ख्यातनाम लेखक नसतो, तो काही साहित्यिक नसतो, पण तो खरं साहित्य प्रसवत असतो. हा जर मोबाईल नसता तर कदाचित त्यांनी ते लिहिलंच नसतं. आणि ते जर त्यांनी लिहिलं नसतं तर पूर्वी कसं होतं की तुम्हाला काही जर लिहायचं असेल तर तुम्हाला व्यासपीठ कोणतं असायचं? वृत्तपत्र, नाही तर दुसरं छापील पुस्तक आणि वृत्तपत्र जर तुम्ही बाजूला ठेवलं तर मी लिहिलेलं येणार कुठे? मी लिहिलेलं आहे ते माझ्याच फाईलमध्ये राहणार आणि मग मला असं वाटणार की हे मी कोणाला दाखवू आणि चांगलं झालंय की नाही वगैरे वगैरे. हा जो न्यूनगंड आहे तो त्याच्याबरोबर येत राहणार. आता ह्या व्हॉट्सॲपमुळे, या मोबाईलच्या प्रचारामुळे माणसं काहीही लिहितात, बरेचदा ती वाईटही लिहितात, पण जे चांगलं लिहितात ते जातं ना लोकांपुढे. बरं, जे वाईट असतं ते लोक त्याजून टाकतात की नाही हे काही बरोबर नाही झालेलं, पण जे चांगलं आहे त्याला अनेक लाईक्स मिळतात, हे अनेक कॉमेंट्स त्याच्यावरती केले जातात, त्याचं कौतुक केलं जातं. बरं, त्या कौतुकामुळे त्याला पुन्हा लिहावंसं वाटतं.
वाटतं. तर हे जे नवलेखन जे आहे अशा या माध्यमातून आलेलं हे फारच महत्त्वाचं आहे. आणि 1995 साली आपल्याकडे मुंबईत इंटरनेट आल्यानंतर आज 20 वर्ष झाली आहेत. आज 2015 निघून गेले, 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 20 वर्षाच्या काळामध्ये असं लक्षात आलेलं आहे की ज्यांनी पुस्तकं लिहिली नसती, लेख लिहिले नसते, अशा खूप माणसांचं चांगलं लेखन हे समाजाच्या उपयोगी पडतंय केवळ या मोबाईलच्या माध्यमातून. तर मला असं वाटतं की जसे म्हणजे हे जे व्यसन आहे की या व्यसनातून कसं बाहेर पडायचं वगैरे, तर त्याचे पहिल्यांदा आपण चांगले मुद्दे बाजूला काढले पाहिजेत की हे चांगले मुद्दे आहेत, हे जाता कामा नयेत, हे आपण त्याजता कामा नये. आणि जे चुकीचे आहेत, जे तण आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही शेतामधलं तण उपटून काढायचं आहे आणि पीक घ्यायचं आहे, हा जर आपला त्याच्यामधली भूमिका असेल तर मला असं वाटतं की मोबाईलचा काही त्रास आपल्याला होणार नाही. बिलकुल. डॉक्टर शैलेश उमाटे, ज्या गोष्टींचा वापर होत नाही, म्हणजे मी आता बायोलॉजी म्हणून जर हा प्रश्न आपण चर्चेला घेतला की पूर्वी माणसाला शेपूट होतं पण त्याचा उपयोग होईनासा झाला आणि त्यानंतर माणसाच्या शरीरातून शेपूट हा भाग निघून गेला. बायोलॉजिकली या लाईफस्टाईलचे काय परिणाम होऊ शकतात, एक ह्युमन बिईंग म्हणून याविषयी कुठे काही अभ्यास झालाय का, याविषयी आपण काय सांगू शकाल? आणि त्या दृष्टीने सध्या आपल्याकडे ज्या केसेस येतात त्यातून काही नवे निष्कर्ष आपल्या समोर येत आहेत का? हां, फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा, की यामध्ये स्वामी विवेकानंदांनी एक सांगितलेलं कोट मी तुम्हाला सांगू इच्छितोय. नॉलेज हे 2 प्रकारचं असतं. एक डायरेक्ट आपल्याला जे माहीत असतं आणि दुसरं जे आपल्याला कुठे मिळतं ते माहीत असतं. तर आजकालच्या जगात आपण बघितलं तर सगळ्यांना हे माहीत असतं की हे नॉलेज कुठे मिळेल. तर आजकाल इंटरनेट आहे तर मला ते रेडिली अवेलेबल होईल, बरोबर की नाही? तर त्यामध्ये असं आपल्याला दिसतं की आजकालची मानसिकता आणि आपली टेंडन्सी अति होत चाललेली आहे की एखादं गोष्ट मेमराईज करण्यापेक्षा ते मला इंटरनेटवर इझिली मिळेल. किंवा एखादा माणूस इथून ट्रॅव्हल करत असेल, कारनी जात असेल, तर तो रस्ता मेमराईज किंवा रस्ता लक्षात ठेवण्यापेक्षा तो मी गुगल मॅप्सवर बघेल आणि तशा पद्धतीने जाईल, अशी टेंडन्सी आपली होत चाललेली आहे. म्हणजे इथे तुम्हाला थांबून मी विचारतो डॉक्टर उमाटे, इथेच एक उपप्रश्न आहे की ह्या ज्या मूलभूत गोष्टी म्हणजे ज्या गोष्टींसाठी मागच्या पिढीला आपल्या मेंदूचा वापर करावा लागत होता त्या गोष्टींसाठी ही पिढी मोबाईलमुळे आपल्या मेंदूचा वापर करत नाहीये. पण तो वापर न झाल्यामुळे मेंदूचा तो भाग पूर्णतः रिकामा राहतो आहे की तो वेगळ्या गोष्टींनी ऑक्युपाय झालाय. मी त्याच पॉइंटकडे येतोय की त्यामुळे आता काय होतं की आपण इनडिरेक्ट नॉलेजवर खूप भर देतोय आणि शॉर्ट टर्म मेमरी ही आपली विकसित होत नाही. म्हणजे एखादी गोष्ट मला मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा आणि मी लक्षात ठेवला आणि तो डायल केला, तर आय एम युझिंग वर्किंग मेमरी, समथिंग कॉल्ड एज वर्किंग मेमरी आणि शॉर्ट टर्म मेमरी. त्यामध्ये माझे मेंदूचे वेगवेगळे लिंक्स निर्माण होऊन माझी मेंदूची वाढही होते आणि माझी मेमरीही वाढते. पण ज्या अर्थाने मी विचार करतोय की ओके हे नॉलेज मला आता डायरेक्ट लक्षात ठेवायची गरज नाही, माझ्या मोबाईलमधून मी बघून घेईल, त्यामुळे ते मेंदूचे ते लिंक्स जे आहेत, न्यूरॉन्स ज्याला म्हणतो आम्ही, ते एक दुसऱ्याशी जोडून विकसित होत नाही आहेत. तर या पद्धतीला म्हणजे इथे आता आपल्याला असं म्हणतं की ह्या गोष्टी मला मेमराईज करण्याची गरज नाही. अगोदर ह्या सगळ्या गोष्टी मला मेमराईज करण्याची गरज होती. तर आता तरुण पिढीचं म्हणणं असतं की आय डोंट हॅव टू मेमराईज दिस, आय कॅन गुगल इट. बिलकुल, म्हणजे त्याच्या गरजा संपलेल्या गुगल इफेक्ट. मला त्याच्यातनं एक नवीन माणसात क्षमता निर्माण झाली ते मला सांगावं असं वाटतं की एके वेळी फक्त गुगलवर सर्च करण्यासारखा प्रकार होता, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा सर्च करायचा. पण आज तुम्हाला कळतं की सर्च केल्यावरही खूप मोठ्या प्रमाणात माहिती मिळते. पण त्यातली नेमकी कुठली माहिती उचलायची, खास करून तुम्ही जेव्हा शॉपिंग करत असता किंवा खास करून जेव्हा तुम्ही एखादी पिक्चर डाउनलोड करत असता, तेव्हा मग कुठेतरी तुमच्या मनात, कारण तुम्हाला माहिती असतं की हे फसवे सेल असतात, त्यातले खरंच किती डिस्काउंट असतं, खोटं किती डिस्काउंट असतं, कुठल्या साईटवर कुठला कोड टाकला तर काय हे मिळू शकतं. त्यामुळे एकदा तुमच्या मनात मग तो कोड क्रॅक करायची जी हे निर्माण होते, त्यामुळे जरी तुम्हाला डिस्काउंट दिसत असलं तरी तुम्ही एका वेळेला 5 साईट वेगवेगळे बघून त्यातलं कुठलं कोड टाकून काय करून, म्हणजे मला असं वाटतं एक कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करायची तुमची क्षमता विकसित होते. तसंच इतर गोष्टींमध्ये तुमच्यात म्हणजे हा जरी ही एकूणच एक इरॅशनॅलिटी वाटत असली तरी त्याच्यातलं एक रॅशनल माइंड मला असं वाटतं की काय सर्च करायचं आणि काय हे करायचं, हे मला असं वाटतं हे गेल्या पिढीपेक्षा जसा भाग आहे हा एक त्यातला दुष्परिणाम असला तरी आज माणूस जगाच्या कुठल्याही टोकावर जाऊन फक्त गुगल मॅप्सच्या आधारे तो
कॉन्फिडेंटली तो वावरू शकतो, त्याला भीती वाटत नाही की आपण इथे कसं जायचं, कोणाला जायचं. सांगायचं आहे बिलकुल. मी येतो उमाटे तुमच्याकडे. शिरवळकरांनाही याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन करायची असावी. शिरवळकरजी. मगाशी आपला पाढे आणि कॅल्क्युलेटर असा जो विषय निघाला होता, आज मी तुम्हाला सांगतो, कुठलाही रॅन्डम तुम्ही कॉलेजचा स्टुडंट घ्या, ही अर्शी, आणि त्याला 27चा पाढा म्हणायला सांगा. 27चा पाढा जर त्यांनी पूर्ण म्हटला तर त्याला 100 मार्क. असे तुम्हाला 100 मार्क काय 30 मार्क मिळणारे तुम्हाला विद्यार्थी शोधूनही हजारात सापडणार नाही एक सुद्धा. खरं. पण त्याचं काही अडलंय का त्याच्याकडे? तो आता परीक्षेला जाताना कॅल्क्युलेटर घेऊन जातो, कॅल्क्युलेटर वापरतो. त्याचा मेंदू पाढे आता शिकत नाही, त्याचा मेंदू पाढे पाठ करत नाही, आणि तो कॅल्क्युलेटर वापर काही नुकसान झालेलं नाही. तो जो भाग आहे त्याच्या मेंदूचा, जो त्याने अदरवाईज पाढ्यांसाठी वापरला असता, तो अन्यत्र वापरतोय. खरं. आणि तो वापरण्यासाठी गुगल सारख्या माध्यमांनी इतकं प्रचंड त्याला काय खाद्य देऊन ठेवलेलं आहे की त्याचा आहे तो सुद्धा मेंदू कमीच पडणार आहे. खरं सांगायचं म्हणजे मला हा एक मुद्दा त्याच्यात सांगायचा. बिलकुल. डॉक्टर उमाटे, तुम्ही तुमचं उत्तर पूर्ण करू शकता, आपल्याकडे वेळ कमी आहे. अगदी थोडक्यात तुमचे राईट. त्यामध्ये मला माझं असं म्हणणं आहे की नक्की आपल्याकडे इन्फॉर्मेशन हे खूप भरपूर आहे, नॉलेज आपल्याकडे खूप घेण्यासारखं आहे, पण ते आपल्या मेंदूचे जे शॉर्ट टर्म मेमरीची जी सर्किट्स आहेत, ज्याला वर्किंग मेमरी म्हणतो, त्यातून ती पूर्णपणे गेली पाहिजे. त्यामुळे ती गेल्यामुळे काय होतं की आपले मेंदूचे जे न्यूरॉन्स आहेत ते अगदी घट्ट होतात, आणि जे आम्हाला असं दिसतं की त्याचे शॉर्ट टर्म इफेक्ट्स नाही दिसत, पण त्याचे लॉंग टर्म इफेक्ट दिसतात, की ज्यांची हे मेंदू ह्या पद्धतीच्या ताणतणावातून जातो त्यांना डिमेन्शियासारखा गंभीर आजार हा उतरत्या वयात फार कमी प्रमाणात होतो. आणि ज्यांची वर्किंग मेमरी ही आत्ता तेवढ्या पद्धतीने उपयोगात आणलेली नसते, त्यांना हे नंतरच्या काळात विसरभोळेपणा किंवा डिमेन्शिया जो म्हणतो ते जास्त पद्धतीने येण्याची चान्सेस असतात. त्यामुळे असलेलं इन्फॉर्मेशन आणि नॉलेज हे आपण घ्यायला पाहिजे, त्यात वादच नाही आहे. बिलकुल. पण त्याचं मला नंतर बघतोय किंवा हे आता इथे आहे ठीक आहे, त्याच्यामध्ये मी माझ्या डोक्यात ते पूर्णपणे नाही घेता येईल असं नाही करायला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला कळली की ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, हाच माझा मुद्दा आहे. बिलकुल. ज्या प्रकारे आपण गेल्या तासाभरापासून चर्चा करत होतो, मोबाईलचे अनेक उपयोग समोर येत आहेत आणि ते उत्तरोत्तर वाढत जाणार आहेत. मात्र त्याचबरोबर त्याचे जे तोटे आहेत, त्याच्यामुळे जे काही नुकसान होत आहे, ते नेमकं तणासारखं उपटून जर आपल्याला बाहेर टाकता आलं तरच या मोबाईल तंत्रज्ञानाचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर करता येऊ शकेल. आणि त्यामुळे शेवटी आपण असंच म्हणूया की पुन्हा एकदा या मोबाईलचं ॲडिक्शन सोडवण्यासाठी आपण नेमकं काय करायचं असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी सुद्धा पुन्हा आपल्याला स्मार्टफोन आणि गुगलवरच जावं लागेल. त्याचे अनेक रिझल्ट्स आपल्याला ऑनस्क्रीन मिळतील आणि त्यातून नेमकं कुठलं उत्तर शोधायचं आणि कुठल्या उत्तराची अंमलबजावणी करायची हा प्रश्न पुन्हा एकदा या पिढीसमोर पडलेला असेलच. आणि त्यातच एक विश्वासार्ह उत्तर ही चर्चा ज्यावेळी अजून काही मिनिटांनी अपलोड होईल त्यावेळी मिळालेलं असेल अशी आपण अपेक्षा करूया. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल चारही मान्यवरांचे आभार. रोखठोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.